आम्ही आता आहोत राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला आणि जवळपास आम्ही 6 ते 7 किलोमीटर पासून बघतोय राजमाची गडाकडे जाण्यासाठी. म्हणजे रस्त्यामध्ये जाताना बऱ्याचशा वाड्या वस्त्यामध्ये लागतात. हे काही स्थानिक लोक आहेत, हे सांगतायत की आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून आहोत आणि या ठिकाणी आहे ना पावती घेतली जाते. तर मी काही आत्ता 5-10 मिनिटापूर्वी स्थानिकांच्या प्रतिक्रिया घेतलं तर त्यांनी सांगितलं की जवळपास आमच्या बापजाद्यांपासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे. तर मी विचारलं स्थानिक आमदार कोण आहे, तर सुनील अण्णा शेळकेंचं नाव सांगितलं. तर मी म्हटलं मग आमदारांच्या निधीतून असेल किंवा जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फत असेल, या रस्त्याची कामं का झालेली नाहीत. तर दादांनी आता सांगितलं की या ठिकाणी दिवाळीनंतर माती टाकली जाते. आमदार खासदार लोक किंवा जिल्हा परिषद स्थानिक राज्यकर्ते असतील, राजकारणी लोक असतील, अनेक समाज कार्य करणारे लोक असतात, यांनी या गोष्टींवरती आवाज उठवायला पाहिजे. बरेचसे लोक मनोरंजनाचं साधन म्हणून येतात, गडाचं संवर्धन करण्यासाठी फार लोक कमी येतात. पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की स्थानिकांनी याच्यामध्ये आवाज उठवणं फार मोठी काळाची गरज आहे. जर या रस्त्याची अवस्था अशी भयंकर आहे, पावसाळ्यात तुम्ही रस्ता बघताय, पाठीमागे बघताय तुम्ही, बाकीच्या ऋतूंमध्ये बरेचसे जण इकडे कमी येतात, पण सगळ्यात महत्वाचं रस्ता जर झाला नाही तर इथल्या स्थानिकांचे किती प्रश्न आहे. मी आता विचारलं, लाईटीची पण सोय नाही, इथं रेंज नाही मोबाईलला. म्हणजे आपण कुठल्या दुनियेत जगतोय. आमदार खासदार जर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यातून चालतात, एसीच्या बंगल्यात घरात राहतात, स्थानिक लोक येतात, त्यांच्याकडे राज्यकारणी येतात, मतं मागतात, आम्ही मतदान देतो, पण स्थानिकांचा वाली कुणीच नाही का. महाराजांच्या नावावरती तुम्ही मतदान मागायला येता की रस्त्याची अशी भयंकर अवस्था आहे. स्थानिकांना विचारूया आपण. हे बांधव म्हटले, दादा तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव प्रताप उमरे. आज इथे म्हणजे आजोबा पंजोबापासून आमचे लोक राहत आहेत, तरी पण आजपर्यंत इथे रस्ता नाही, लाईट नाही, ह्या 2-3 गोष्टींपासून आम्ही वंचित आहे. पाण्याची सुद्धा सुविधा नाही. आता आम्ही गडावरचं पाणी पिण्यासाठी ह्यामध्ये महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये आम्ही जिथे राहतो राजमाचीमध्ये, त्या भूमीमध्ये आज म्हणजे आम्हाला महाराजांमुळे आज आम्ही जगतोय. कारण की गडावरच्या पाणी आम्ही पाईपलाईनने खाली घेऊन टाकीमध्ये ते आम्हाला पिण्यासाठी वापरतो. आज रस्ता नसल्यामुळे आमच्या तरुण पिढीला पूर्ण लोणावळ्याकडे स्थलांतर व्हावं लागलं. किती किलोमीटर राजमाची ते लोणावळा 18 किलोमीटर आहे. 18 किलोमीटरचा खडतर प्रवास हा पूर्ण ऑफ रोड असल्यामुळे आम्हाला शिक्षणाची इथं सोय नसल्यामुळे आम्हाला आमच्या लहान मुलांना घेऊन शिक्षणासाठी स्थलांतर व्हावं लागते लोणावळ्यामध्ये. कोणी माळीकाम करते, कोणी रूम भाड्याने घेऊन राहते. कारण की रस्ता जर असता तर आम्हाला इथं राहून आमच्या मुलांना इथे शाळेची सुविधा वगैरे व्यवस्थित झाल्या असत्या. त्यामुळे खूप त्रास होते, रोज येणं जाणं शक्य नाही. आणि हा असं कच्चा रस्त्यामुळे आमच्या खूप अडचणी येतात. पाऊस जर खूप झाला तर आम्हाला इथे ओढे वगैरे पण क्रॉस करून जातात. काही जागी सांकाव आहेत बांधलेले, पण काही जागी नसल्यामुळे तिथे गाडी बाईक घेऊन जायचं म्हटलं. मला सांगा, रस्त्याच्या पाठपुराव्यासाठी काय काय निवेदनं दिलेली आहेत? आता आम्ही तर म्हणजे नाही का ग्रामपंचायतीकडून म्हणजे असा पत्र वगैरे, उद्यावाडी ग्रामपंचायतीकडून आम्ही पत्र वगैरे दिलेले आहेत. तर अण्णा म्हटलेत, आता आमचे सुनील अण्णा शेळके आमचे आमदार आहे तिथले. किती कारकिर्द त्यांनी घेतलेली सुनील अण्णांनी? मला वाटते दुसरी तिसरी टर्म आहे ना? हा दुसरा टर्म आहे त्यांचा. तर त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलं की दिवाळीपासून आपण रस्त्याचं काम चालू करूयात. तर आता आम्ही नक्कीच अपेक्षा करतो त्यांच्याकडून, अण्णा आमच्यासाठी काय तर करतील. धन्यवाद. तुमचं काय नाव आहे दादा? मी शरण उमरे. तुम्ही पण स्थानिकच आहे का? डिपार्टमेंट मध्ये कामाला आहे? आम्ही सर इथं राजमाची गडाच्या पायथ्याचेच यांचं नाव आहे स्वप्नील उमरे का? म्हणजे बघा तुम्ही हे सगळे बांधव आता गाडी घेऊन आले, तुम्ही यांना सुद्धा विचारा. पावत्या घेतल्या जातात, परंतु आता हा पावतीतला निधी फारसा काय उभा राहत नसणार आहे. रस्त्याची कामं करायची म्हटली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकनिष्ठ मावळे होते म्हणून गड किल्ले शाबूत राहिले. आजही तुम्ही बघा, आणि आजच्या घडीला जर बघितलं तर दलाली आणि हे कॉन्ट्रॅक्टर हे टक्केवारी घ्यायला लागले ना, म्हणून रस्त्यांची ही अशी अवस्था व्हायला लागली आहे. आज एका पावसाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यात बांधलेला पूल हा एका पावसाच्या पाण्यानं ढासळून जायला लागला. ही परिस्थिती का झाली? म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने आणि जे गिरीप्रेमी आहे, जे छत्रपती प्रेमी आहेत, ज्यांना गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं असं वाटतंय, त्या सगळ्यांनी पुढे येऊन या गोष्टींवरती आवाज उठवा. आदरणीय सुनील अण्णा शेळके, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या मतदारसंघातल्या तुम्ही आदिवासी पाड्यांवरती जाऊन बघा. लाईटीचे प्रश्न आहे. आदिवासी पाडा आपल्याला माहिती आहे दादा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, 12 मावळ प्रांत असेल, 18 पगड जाती असतील, 12 बलुतेदार असतील, हा प्रांत त्यातलाच आहे. आणि ह्या लोकांनी जगायचं कसं? पुण्या मुंबईवरून पर्यटक येतात, 1 दिवसामध्ये गड बघतात, घरी निघून जातात. स्थानिकांनी जगायचं कसं? गडाकडे जाण्याचा मार्ग स्थानिक नेत्यांनी बघा रस्त्याची अवस्था. हे काय ती पुढे गेली बारकी?
तुम्ही स्थानिक आहे का आणि कुठलं गाव आहे काका तुमचं? म्हणजे हा रस्त्याची अवस्था किती वर्षापासून आहे अशी? तुमचं काय नाव आहे? हा मोठ्याने सांगा ना. हा तुमच्या तिथून गड दिसतो का राजमाची गड? हा म्हणजे पहिल्यापासून ह्या रस्त्याची अवस्था अशीच आहे. खाली पावती वगैरे घेतात का गडावर जाणाऱ्यासाठी? घेतात ना. रस्त्याचं काम नाही ना. हे बघा माझा व्हिडिओ चालू आहे आणि आम्ही एक सोशल माध्यमामधून मी काम करत असते. मी पत्रकार आहे. पण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा रस्ता तर तुम्ही स्थानिक तुमचं लहानपणापासून आयुष्य गेले का नाही? म्हणजे पहिल्यापासून रस्ता झालेलाच नाही ना. मग या लोकांना तुम्ही काय तुम्हाला काय म्हणणं आहे? तुम्ही ग्रामस्थ म्हणून या किती पिढा सहन करता? सगळ्यांनी बोललं पाहिजे ना. लाईट पण नाही का? मग तुम्हाला किराणा वगैरे भरायचा असेल तर तुम्ही कुठे येता? लोणावळ्याला जाता? आम्ही टाकतो आता हे मेसेज टाकतो. राजमाची गडावरती कसं काय झाले? चालतं पुढून चालत जाणार आहे सरळ. तुम्ही ताई इथले स्थानिक आहे का ताई? स्थानिक आहे तुम्ही? इथल्या गावचे का तुम्ही? हा पण तुमचा इकडे रोजचा यायचा मार्ग ना. म्हणजे रस्ता किती वर्षापासून आहे असा? हे असंच आहे का? किती वर्षापासून आहे? मग तुम्ही जे आदिवासी गाव आहे ती लोक राहतात त्यांना काय सोय? मग त्यांना सोय काय? हे असंच का? राजकीय लोक मतदान मागायला येतात का? पहा राजमाची गडावरची अवस्था. रस्ता न बनवल्यामुळे राजकारण्यांसाठी 2 शब्द काहीतरी बोला पटकन. मजा येते गाडी चालवायला. काय तुम्ही बोला, तुम्ही मागे बसलेले. रस्ता तर बनवायलाच पाहिजे. नाही रस्ता करायला पाहिजे. यांनी एवढं आपल्याकडून टोल टॅक्स घेतात, हे करतात, पण तो रस्ता करायला पाहिजे. पैसा जातोच कुठं यांचा घेतलेला. बरोबर आहे. हा रस्ता लोणावळ्याकडून येतो. हा सरळ इथं आल्याच्या नंतर एक हात डाव्या बाजूला जातो आणि इकडं उजव्या हाताला. तर आपल्याला